Hello everyone, today we will learn the new medicine that is the Natrium Muriaticum. आता Natrium Muriaticum ही जी मेडिसिन आहे आपण ती एका स्टोरेज थ्रू लर्न करणार आहे. तर Natrium Muriaticum मध्ये कन्सिडर करा की अशी एक वीक लेडी वगैरे आहे, तर म्हणजे तिचं कॉन्स्टिट्यूशन आपल्याला लक्षात ठेवायचं. तर त्यासाठी काय की ती एक वीक लेडी आहे, थीन आहे, इमॅशिटेड वगैरे आहे तिची बॉडी आणि ती म्हणजे तिला खूप सॅड वगैरे वाटते किंवा तिच्या म्हणजे ओल्ड ग्रीफ वगैरे आहे. तर त्यामुळे ती काय करते की सीट नियर द सी म्हणजे समुद्राजवळ जाऊन ती बसते आणि मग त्या ठिकाणी ती एकटीच रडते वगैरे. तिला कॉन्सोलेशनने खूप त्रास वगैरे होतो आणि खूप ऊन पडलेलं असतं म्हणून तिचं लगेच हेडेक स्टार्ट वगैरे होतं आणि तिला चालल्यानंतर आहे ना म्हणजे बरं वाटतं आणि लाईंग डाऊन पोझिशनमध्ये तिला खूप जास्त त्रास वगैरे होतो. त्यानंतर तिला म्हणजे तिची जी डिझायर आहे तर तिला बिटर थिंग्स वगैरे जे तर त्या खाण्याची डिझायर होते, सॉल्ट वगैरे. आणि तिचं हेडेक जे येतं ते पण स्टार्ट होतं आणि खूप जास्त ऊन पडलेलं वगैरे असतं. त्यामुळे काय होतं तिची जी स्किन आहे ना तर ती अनहेल्दी होते, त्याच्यावरती इकिझमा ब्लिस्टर जे येतं ते ॲपियर होतं. तर आता आपण म्हणजे ह्या स्टोरेज थ्रू ना त्याच्या स्किनच्या कंप्लेंट लक्षात ठेवणार. त्याचबरोबर हेडेक वगैरे जे बाकीचे पर्टिक्युलर्स वगैरे आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन तर हे सगळं लक्षात ठेवणार. त्यानंतर आता नायट्रियम म्युरेटिकम या जे मेडिसिन आहे तर त्याचं कॉमन नेम आहे की NaCl, सोडियम क्लोराईड. त्यानंतर जी फॅमिली आहे ती मिनरल आहे. त्याच्यानंतर प्रूफर आहेत हॅनिमन सर आणि स्फिअर ऑफ ॲक्शन म्हणजे कोणत्या ऑर्गन्सवरती ही मेडिसिन ॲक्ट करते. तर त्यामध्ये आहे की स्किन, त्याचबरोबर जे माइंड वगैरे आहे त्याच्यावरती ॲक्ट करते, GIT वगैरे. त्यानंतर आहे त्याचं पॅथोजेनेसिस, तर डायजेशन, इरिटेशन वगैरे कॉज करते. त्यानंतर आहे त्याचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये फर्स्ट आहे की फिजिकल मेकअपमध्ये काय की हा जो पर्सन आहे नायट्रियम म्युरेटिकमचा तर तो वीक असतो, थीन असतो, इमॅशिएटेड वगैरे असतो आणि स्किन जी आहे तर ती थोडीशी ऑइली असते. त्यानंतर मायाझम आहे, मायाझममध्ये ऑल 3 मायाझम म्हणजे सोरा, सायकोसिस अँड सिफिलिस. त्यानंतर आहे की टेम्परामेंट जे आहे तर ते नर्वस टेम्परामेंट आहे. त्यानंतर आहे त्याच्या गायडिंग सिम्टममध्ये काय की त्याला ॲग्रेवेशन आहे फ्रॉम द हीट म्हणजे जे सन हीट वगैरे आहे त्याने त्याला त्रास वगैरे होतो फ्रॉम 10 to 11 AM. त्यानंतर आहे की त्याच्या स्किनच्या काही कंप्लेंट वगैरे आहे, इकिझमा वगैरे, ब्लिस्टर फॉर्मेशन वगैरे होतं स्किनवरती. त्यानंतर आहे की काही युरिनरी कंप्लेंट्स पण आहे की म्हणजे थोडंसं शाय नेचर आहे या पेशंटचं आणि मग तो कॅन नॉट पास युरिन इन फ्रंट ऑफ अदर. याची जी टंग आहे ना तर ती मॅप टंग वगैरे असते, डिझायर आहे फॉर सॉल्ट, बिटर थिंगसाठी. त्यानंतर आहे त्याचे मेंटल सिम्टम म्हणजे माइंडचे सिम्टम. तर त्यामध्ये याचं जे नेचर आहे थोडंसं अँग्री टाईपचं आहे. त्यानंतर म्हणजे त्याला हेडेक वगैरे स्टार्ट होतं. त्यानंतर विपिंग डिस्पोजिशन वगैरे थोडंसं आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे क्राय किंवा सॅड नेचर जे तर ते असतं किंवा जे सॅड म्युझिक वगैरे आहे तर ते त्याला ऐकायला म्हणजे आवडतं. त्यानंतर कन्सोलेशनने त्याला त्रास होतो, ॲग्रेवेशन वगैरे आहे म्हणजे एकटं राहायला आवडतं. खूप ग्रेटली डिस्टर्ब झालेला असतो, नॉट कंट्रोल देअर इमोशन्स, तो त्याच्या इमोशन्सला कंट्रोल नाही करू शकत. त्यानंतर आहे पर्टिक्युलर्समध्ये आहे फर्स्ट की हेडेक. आता हेडेक जे येतं ते कशाने स्टार्ट होतं तर जे सन हीट वगैरे आहे तर त्याने त्याचं हेडेक स्टार्ट वगैरे होतं आणि हेडेकला रिलीफ कशाने भेटतो तर पर्स्पिरेशनने त्याला रिलीफ वगैरे भेटतो. तर आहे पर्टिक्युलर्समध्ये अजून त्याच्या स्किन कंप्लेंट पण आहेत. तर स्किन कंप्लेंटमध्ये काय की इकिझमा वगैरे होतं, ब्लिस्टर फॉर्मेशन होतं किंवा अर्टिकेरियाचे कंडिशन, ह्या सगळ्या कंडिशनमध्ये आपण ही मेडिसिन देतो. त्याचबरोबर त्याचे जे हेडेकच्या कंप्लेंट्स पण आहेत आणि युरिनरी कंप्लेंट्स पण आहेत की कॅन नॉट पास युरिन इन फ्रंट ऑफ अदर. त्याचबरोबर आता फिमेल आहे म्हटल्यानंतर त्याच्या मेन्सेस रिलेटेड पण काही कंप्लेंट्स वगैरे आहेत. तर त्यामध्ये म्हणजे काय की डिस्मेनोरिया वगैरे आहे. ही जी लेडी आहे तर ती वीक आहे, थीन आहे, इमॅशिएटेड म्हणजे ॲनिमियाच्या कंडिशनमध्ये पण आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे त्याच्या जनरल मॉडेलिटीज, त्यामध्ये आहे की ॲग्रेवेशन आहे फ्रॉम सन हीट 10 to 11 AM. त्याच्यानंतर अजून त्याला कन्सोलेशनने पण त्रास वगैरे होतो आणि ॲम्युरेशन आहे बाय लाईंग ऑन राईट साईड. त्यानंतर ॲम्युरेशन आहे ओपन इयरने, कोल्ड बाथिंगने आणि रेग्युलर मील्स घेतल्याने पण त्याला बरं वाटतं. ॲग्रेवेशनमध्ये अजून एक आहे की मेंटल एक्झर्शनने किंवा खूप जास्त थिंकिंग वगैरे केल्याने त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं, त्याचे कंप्लेंट्स ॲग्रेवेट वगैरे होतात. तर इलिमेंट फ्रॉममध्ये अजून एक पॉईंट पण आहे की अँगरने त्याच्या सगळ्या जे कंप्लेंट्स वगैरे आहेत तर त्या ॲग्रेवेट वगैरे होतात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.